प्रीतम, प्रिया, अरे तुम्ही दोघं कुठे निघालात असे? काय नाही. प्रीतम, काय झालं? काय चाललंय तुमच्या मनात? प्रिया, हा या घरातला पहिला सण असेल जो आपण दादाशिवाय साजरा करतोय. म्हणजे तू जगाच्या पाठीवर कुठेही असला ना तरी काही महत्त्वाच्या क्षणांना तो हजर असायचा. म्हणजे दिवाळी असो किंवा आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस असो, तो असायचा म्हणजे असायचाच. आता मी समजू शकते प्रीतम, ही वेळ खरंच खूप वाईट आहे. पण दिवाळी तोंडावर आली आहे ना प्रिया. दादाशिवाय दिवाळी साजरी करायची म्हणजे सुचत नाहीये मला काहीच. प्रीतम, तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतंय? काय करायला पाहिजे आपण? आपण त्यांना भेटायला जाऊया. म्हणजे दादाशिवाय दिवाळी दिवाळी वाटणार नाही ना म्हणून. चालेल, जाऊया आपण. तसंही मला पारूची खूप आठवण येते, त्याला भेटावंसं वाटतंय. हा, मग आपण लगेच निघूया. आणि घरी कोणाला कळता कामा नाही. हा, आपण गुपचूप जाऊन भेटून येऊ. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी कोणालाच काहीच सांगणार नाही. जाऊया आपण. उद्याचा दिवस आहे ना माझ्या दादाच्या आयुष्यातला वनवास संपवणारा दिवस असेल. देव करो आणि असंच हो. जाऊया आपण त्यांना भेटायला. मी तयारी करते. अरे प्रीतम, आता कुठे चाललात? रात्र झाली, त्यासाठी आधी झोपावं लागेल ना. सॉरी, ते मी एक्साइटमेंट मध्ये झोपावं लागेल ना. चल 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 लवकर. आई, असे गपचूप कुठे चाललाय? काही गुपचूप कशाला जाऊ? हिला शॉपिंग करायची होती म्हणून शॉपिंग करायला घेऊन चाललो, एवढंच.